सो हे गाईज कसे आहात सगळे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मी हा ब्लॉग गाडीतून चालू करतोय. आज संडे आहे जरा आणि सगळ्यांचा प्लॅन झालाय थोडंसं भेटायचा. तो कसा प्लॅन होतोय दाखवतो तुम्हाला. सौरभच्या घरी चाललोय मी आता आणि तिकडून मग तसंच आपण शुभमच्या इथं भेटू सगळे, नाही का. कोण कोण येतंय पाहत राहा, ब्लॉग कंटिन्यू करा, ठीक आहे ना. सो गाईज हे तुम्हाला माहीत असेल, आपण इथे यायचो आधी सायकलिंगवरती. माझा एक ब्लॉग आहे. तर हे तळ पण बघा किती मस्त भरलेलं आहे. भाई पाऊस झाला ना, पाऊस असलं भारी वेदर होतं ना सगळं. आणि त्यात काय झालंय आज, म्हणजे आता पाऊस होऊन गेलाय, आज काय पाऊस आला नाही आणि ऊन पडलंय. ऊन पडल्यावरती हे असं सगळं ना एकदम क्लीन दिसतंय. आणि त्यात हे सगळं असं म्हणजे तळे वगैरे सगळे भरलेले आहेत. एकदम मस्त, एकदम निवांत वातावरण आहे, एकदम भारी. सो मी आता चाललोय, आपला दावडीचा रोड आहे. हे पण तुम्ही वातावरण बघा, व्ह्यू कसा आहे बघा. असलं एक नंबर फोटो येतील नाही तर. पण कसं आहे आता मी एकटाच आहे, त्यामुळे फोटो नाही शूट करू शकत आहे ना. बघू आता पुढं गेल्यावरती. तसं वाकीमध्ये पण आहे, शुभमच्या इथं नदीवरती वगैरे. पण मस्त वातावरण झालं एकदम एकदम भारी. ठीक आहे, भेटू आपण सौरभच्या इथे गेल्यावरती. मी दाखवतो तुम्हाला है ना. आता इथं बघा कसा व्ह्यू दिसन मस्त. हो हो, ह्या अँगलला मोबाईल पकडला ना हे कसं दिसतंय काचातून, एकदम भारी. ढगलंय छान दिसतात याच्यामध्ये. व्हेरी नाईस, एकदम खतरनाक. शेती आपल्या इकडे सगळी मस्त, एकदम हिरवगार. माइंड फ्रेश होतो डायरेक्ट, माइंड फ्रेश. हे एक प्रकारची थेरपी आहे खरं. पण असं म्हणजे थोडं फिरलं ना, आता आपण ऑफिसमुळे तिकडं असतो हिंजवडीला जास्त करून. त्याच्यानंतर असं थोडंसं जर इकडं आलं, घरी आल्यावरती भाई काय म्हणजे माइंडच फ्रेश होऊन जातं डायरेक्ट पूर्णपणे. एकदम रिलॅक्स, कूल कूल बॉय, समीरच्या भाषेत कूल बॉय. इकडं पण बघा आता हा रोड किती मस्त वाटतंय बघा. वारा सुटलाय मस्त पैकी, झाड वावच. ठीक आहे ना, भेटू आपण. मी दाखवतो तुम्हाला ते छोटे 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 शॉर्ट्स आणि कंटिन्यू करू आपण. मी मी दरवेळेस म्हणतो तुम्हाला सौरभच्या इथे गेल्यावर भेटू, पण त्याच्या आधी आहे ना हे आपले सगळे स्पॉट लागतात. हे मी तुम्हाला दाखवतो. आता हा रोड इकडं बॅक डायरेक्ट खेड सिटी मध्ये जातो, खेड MIDC मध्ये. आता हा सरळ जातो खेड मध्ये राजगुरुनगरला. तर त्याच्या अलीकडं म्हणजे जाताना आपल्याला निमगावचा खंडोबा पण लागतो. त्याच्यानंतर खरपुडीचा खंडोबा लागतो, निमगावचा खंडोबा. आपले ते ब्लॉग मध्ये आहेत, जुने ब्लॉग आहेत खूप सारे. पण हा रूट आहे की किती भारी आहे हे पण, असं मी दाखवतोय. आणि हा आमचा रूट आहे ना, हा वाला जो रोड आहे ना, हा आपण कॉलेजला असल्यापासून जातोय. म्हणजे इथून तेच मला आठवतं यार, किती भारी. म्हणजे मज्जाच वेगळी होती यार त्यावेळेस. लालपरीनं जायचो आम्ही कॉलेजला 11वी-12वीला. खूप मज्जा यायची त्यावेळेस. असं वातावरण आहे, वातावरण खरंच यार, खरंच म्हणजे ना. आणि त्यात एक विशेष म्हणजे की आता वारी चालू झाली. वारीच्या वेळेस पाऊस बरोबर थांबला, जो की एवढा मुसळधार पडला आधी 10 दिवस. आणि बरोबर वारीच्या ज्या दिवशी म्हणजे माऊलींची पालखी निघाली आळंदीतून, त्या दिवशी एकदम त्याच टायमिंगला म्हणजे सकाळी पाऊस थांबला. आणि तिथं पण म्हणजे एवढं भारी ना की किती म्हणजे तातडीनं यंत्रणा हलवली. बरोबर ते ब्रिजचं वगैरे जे काय झालेलं म्हणजे पुरामुळं, त्यांनी सर्व ते सगळं घाण वगैरे साईडला काढून क्लिनिंग करून एकदम मस्तपैकी आहे त्या. म्हणजे जसं काय की काय झालेलंच नाहीये, असं ॲज इट इज. तिथून पालखी पुलावरून पलीकडे गेली माऊलींची आणि तसंच म्हणजे पुढं प्रस्थान झालं. जसं काय रूट ज्या रूटने आहे त्या रूटने पुढं. तर खरंच म्हणजे विशेष आहे सगळ्या गोष्टी. पाऊस एवढा होतो, त्याच्यानंतर सगळं एकदम नॉर्मली. इंद्रायणी नदी पण आत्ता जर गेलं ना तर वाटणार पण नाही की इंद्रायणीला पूर आला होता. मी कालच गेलो आळंदीतून, फक्त एवढंच की गर्दी खूप आहे.
आळंदीमध्ये. पालखी गेल्यानंतर पण 2 दिवस गर्दी ॲज इट इज राहते है ना. तर गर्दी होती, पण नदीचं हे पाहिलं ना आता, नदीचं जे लेटेस्ट स्वरूप आत्ताचं, अजिबात पाणी म्हणजे एकदम नॉर्मल झालेलं. विशेष आहे खरंच. मला जे सांगायचं ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे शब्द मला आता येत नाही ते बोलायला, की काय बोलायचं नाही का ते. ठीक आहे ना. तर आता मी आलो इथं निमगावच्या जवळजवळ. इकडं निमगावचा खंडोबा आहे आता पुढं. वातावरण भाई खरंच प्रेमात पडते डायरेक्ट वातावरण. बघा हे निमगाव गाव आहे. इकडं वरती आहे ना खंडोबाचा गड आहे आपला. हा दिसतोय का तुम्हाला? ते जे वरती मंदिर आहे ना डोंगरामध्ये बसलेलं, तिथं आपल्या खंडोबाचं मंदिर आहे. आपण आता पोहोचलोय सौरभच्या इथं. सौरभ येतोय खाली. या ठिकाणी सौरभ आलेला आहे आता. तर गाईज आम्ही आता निघतोय शुभमच्या घरी. ते थोडं हा चालतंय. अरे आम्ही आता खेडला चाललोय. हे थोडं गाडीची एक्सेसरीज. समीर तुम्ही पाहत असाल तर या लवकर, तुमचा फोन लागत नाही अजून पण. समीर सर तुम्हाला खूप कॉल ट्राय केलाय आम्ही, पण खरंच खूप बिझी आहे तुम्ही. बघू आम्ही पुढे गेल्यावरती परत कॉल करू सरांना. गट्टू बाय इज हिअर. मध्ये आपण करताय ना काम. मग चिंचोशीत आपलं जोडीदार आहे अजिंक्य बोसकर म्हणून. मग त्यांचंच करा कनेक्शन. कधी करणार आहे. आता आपण हे डोअरवायझरचं काम केलं आणि वरती अँटिना टाकलाय. शार्प अँटिना. गट्टू शेट आता का काय ब्रेक लागला जोरात. आता आम्ही जरा चहा प्यायला चाललोय. चहा पिऊन आल्यावरती मग सगळे भेटतील कार्यकर्ते. गट्टू आहे छान पण मस्त घेतला आम्ही. सौरभने कॉफी घेतली. एक्सप्रेस चहा आपला खेडच्या टोल नाक्याजवळ 1 नंबर चहा भेटतोय. क्वालिटी विशेष क्वालिटी. या ठिकाणी आज खूप दिवसांनी पप्पू शेटची भेट होती आमच्यासोबत. ब्लॉग चालू करा पप्पू शेटला घेतो. धन्यवाद. कशा चहा घ्यायचा व्हिडिओ असतो. घ्या की चहा. पप्पू शेट चहा घ्या की. सो गाईज आता समीर सर बसलेत गाडीमध्ये. इकडं गट्टू शेट आहे. सो आम्ही आता निघालोय घरी. काय इतक्या लवकर दादू? संडे थोडे हिंडू फिरू एन्जॉय करू. मग रात्री 11-12 वाजता चालेल ना? हो चालतंय भाई, काय ठीक प्रॉब्लेम आहे. नाही. चल मग जेवण आपण थोडं लेट करू. आता थोड्या गप्पा गोष्ट मारू. चालतंय ना. गट्टू बाय. गुट्टू बाई पण आलेलं आहे. बाकीचे मेंबर येईल आपल्या अजून. ओके ओके ब्रो. डन. ओके ब्रोई. भाई न्यू युट्यूबर. हॅलो युट्यूबर इज हिअर. भाई आज एक आपण फीचर लोडेड कार बघतोय महिंद्राची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता XUV700 न्यू एडिशन. हे बघ ना, युट्यूब बघायचे का? हे साऊंड लवकर साऊंडची ती सेटिंग आहे ती आपण काय अजून केलेली नाही. या ठिकाणी 28 युट्यूब आहे. इकडे नॉर्मल स्टेरिओ. चला समीरचं तिकडे परत तिकडे पण एक स्क्रीन आहे. जागा बघ किती मध्ये कशी. सनरूफ पण मोठा सनरूफ सेम असेल, फक्त ही गाडी मोठी असल्यामुळे आपलं वाईट जास्त दिसतंय ना. डायरेक्ट दिसत. अरे बघ की 12 साऊंड आहे टोटल. 12 ना. इथे 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 समोर आहे. आवाज मस्त आहे. इकडे बघा ही गाडी. दोन्ही साईडच्या गाड्या 360 व्ह्यू कसा आहे. मागं पण गाडी कसं दिसतंय भारी. इकडे युट्यूब प्ले केलंय. इकडे नॉर्मल कॅमेरा चालू आहे. तिकडे पण स्क्रीन आहे. तिकडे पण मॅप दिसत असं नाही ना मध्ये. इथे पण मॅप दिसतोय. एकदम फुल्ली फीचर लोडेड. रिॲक्शन बघ. इथे ॲडा सीटच्या मध्ये पांढऱ्याच्या पट्ट्या आहे. स्टिअरिंग ऑटोमॅटिक फिरतं. पुढे गाडीला ऑटोमॅटिक ब्रेक दाबतो. दुसऱ्या याच्यात काय फीचर? सगळे फीचर इकडे आपण युट्यूब बघू शकतो. आपले
चलो गाईज आता आम्ही निघतोय या ठिकाणी एक चॅलेंज लावले तिकडे ते मच्छरचा दूर मारायला आलेले जा 500 त्या मच्छरच्या दुरासमोर जाऊन उभं राहणार नाक बीक बंद नाही का अजिबात असं दिसलं जरा तुला 500 रुपये देणार. नाही 10 मिनिट थांबायचं. आणि त्याच्या मागे बघू दाखवतो तुम्हाला जर चॅलेंज झालं तर मच्छर मेले अख्ख्या खेड मधले मच्छर मेले